तालुक्यातील शेंडी आणि पोखर्डी ही शेजारी गावे असून शेकडो वर्षांपासून या गावात श्रावण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनोखी परंपरा जोपासली जाते। शेंडी आणि पोखर्डी या गावांच्या मधून सीना नदी वाहते। नदी हीच या दोन गावांची सीमा आहे। शेंडी पोखर्डी मधील महिलांमध्ये भांडण, शिव्यांची लाफुली, एकमेकींना खेचाखेची, ओढाओढी अशा प्रकारची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा या दोन गावांनी शेकडो वर्षांपासून जतन केली। ती लढाई नगरची आता खास ओळख बनली। ही लढाई म्हणजे दोन गावातील महिलांची स्पर्धा असली तरी त्यात द्वेष भावना नसते। दरवर्षी श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या दोन गावांमध्ये गौराईची लढाई होत असते। या परंपरेचे महत्त्व सांगताना ग्रामस्थांनी सांगितले की गौराई म्हणजे पार्वती आणि शंकराने आपल्या योग सामर्थ्यांच्या बळावर दोन गावात द्वापार युगात शेवटी लावलेली लढाई। या दिवशी दोन्ही गावातील महिला सूर्यास्ताच्या वेळेला गौराई देवीची पूजा करून सवाद्य मिरवणुकीने नदीकाठी जमतात। तेथे गौराईचे विसर्जन करण्यात येते। मग सुरू होते ती लढाई सुरू होण्यापूर्वी महिला दोन्ही गावांच्या पाटलांच्या नावाने हातवारे करून शिव्या शाप देतात, एकमेकींची उडीदुडी काढतात। बळकट बांध्यांच्या महिला पुढे होतात, एकमेकींच्या कमरेला घट्ट पकडून नदीच्या मध्यभागी जमतात। दोन्ही गावातील महिला एकमेकींच्या समोरासमोर उभ्या राहून समोरच्या गावातील महिलेला आपल्या गटाकडे खेचण्यासाठी ओढाओढी करतात। प्रतिस्पर्धी गटातील एखादी महिला आपल्या गटात खेचण्याचा जो गट यशस्वी होईल त्या गटातर्फे त्या महिलेची माहेरवाशीण म्हणून गावातून मिरवणूक निघते। दुसऱ्या दिवशी तिला साडी चोळी देऊन तिच्या गावात परत पाठवले जाते। यावर्षी देखील ही परंपरा पारंपरिक लढाई लढली गेली। यंदाची देखील लढाई बरोबरीत सोडण्यात आली। यावेळी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांसह नगर शहरासह परिसरातील गावांचे नागरिक मोठ्या संख्येने ही लढाई पाहण्यासाठी एकत्र जमले होते। महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक गाव असणारा आमचं शेंडी आणि पोखर्डी पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक ऐतिहासिक वारसा जपण्याचं कार्य दोन्ही पिढी करत असता आमच्या दोन्ही गावातील या नदी पात्रामध्ये महिलांची लढाई होत असते आणि लढाई जिंकल्यानंतर त्या महिलेला मान सन्मान दिला जातो। ओटी चोळी तसंच पैठणी साडी देऊन तिचा सन्मान केला जातो। पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा तिच्या घरी पाठवला जातो। अगदी एकदम म्हणजे परंपरा असणार हा जो काही लढतीचा खेळ आहे अगदी थाटामाटामध्ये हा साजरी झाला आणि सर्वांना मी गौराईच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी शेंडी आणि पोखर्डी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे ही परंपरा आहे। साधारणतः आम्हालाही सांगता येणार नाही, परंतु हजारो शेकडो वर्षापासूनची आलेली ही परंपरा आहे की दोन्ही गावांमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हा गौराईची यात्रा भरते। या यात्रेच्या निमित्ताने साधारणतः 3 वाजता जो हंगामा चालू होतो कुस्त्यांचा तो 5 वाजेपर्यंत संपतो। 5 नंतर या ठिकाणी शेंडी आणि पोखर्डी दोन्ही महिला गौरीचं पूजन करतात आणि त्यानंतर ते नदीच्या सीना नदीच्या मधोमध ते दोन्ही गावांच्या मध्ये असते। त्या नदीच्या मधोमध येऊन दोघींनी एकमेकाला ओढाओढी करतात। यामध्ये जर एखाद्या गावाची महिला दुसऱ्या गावातील महिलांनी जर ओढून आणली तर त्या महिलेचा मान सन्मान या ठिकाणी ते गाव करतो। तिची मिरवणूक या ठिकाणी काढल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी तिला मान सर्व सन्मानपूर्वक या ठिकाणी साडी चोळी देऊन तिला तिच्या घरी पाठवण्याचं काम, पुन्हा दुसऱ्या गावामध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी होतं। असा हा गौराईच्या उत्सवाच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने ज्या सासरी गेलेल्या ज्या मुली असतात दोन्ही गावातील तर त्या त्यांच्या सहकुटुंबासह या ठिकाणी या गौराईचा आनंद घेण्यासाठी येत असतात। या ठिकाणी आजच्या जर बघण्यात झालं तर दरवर्षीप्रमाणे असाच उत्साह या ठिकाणी याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं। तरी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या गौराई यात्रेच्या महाराष्ट्र भरून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। परमेश्वराकडे प्रार्थना करतो की सर्वांना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लावो। महाराष्ट्रामध्ये इडापिडा जाऊन या ठिकाणी बहिराज्याचं राज्य येऊ दे एवढ्या या निमित्ताने बोलतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। बऱ्याच पूर्वी 900 वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे शेंडी पोखर्डी गावात। आणि ही परंपरा अशी की मुलगी पाटलाला दिली होती, पलीकडच्या गावात शेंडी गावात मुलगी दिली होती पाटलाला आणि ती मुलगी न पाठवल्यामुळं कोणत्याच सणाला, मग पोळ्याच्या सणाला न पाठवल्यामुळं गौरी गणपती येणार म्हणून ही गौराईच्या सणाला बोलवायला गेले, त्यांनी पाठवली नाही म्हणून गावातल्या पाटीलबाईंनी भांडणं करून बायका जमा करून इथं शेंडीच्या तीरावर, सीना नदी तीरावर जाऊन तिथं भांडणं करून ती मुलगी आणण्याचा प्रयत्न केला। आणि ही परंपरा माझ्या लग्नाला सरासरी 15 वर्ष झालेले आहेत आणि माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे बालपणीपासून ही
परंपरा चाललेली आहे आणि मी ती बघत आलेली आहे. आणि भांडणं करून एखादी बाई जर तिकडून इकडे आली किंवा इकडून तिकडे आली तर सन्मानपूर्वक लेकीसारखं तिला मान देऊन सन्मान देऊन मागे पाठवण्याचा प्रयत्न करतात. आणि बऱ्याच वर्षांपासून 10-15 वर्षापासून तर एक पण आलेली नाहीये बाई. समानच सोडतात, भांडणं वगैरे होऊ नये म्हणून समानच सोडतात. आणि व्यवस्थित जत्रा चाललेली आहे आणि भरपूर आनंद घेतात. ज्या मुली ज्या इथून सासरी गेलेल्या, शेंडी पोखर्डी गावातून ज्या सासरी गेलेल्या मुली आहेत त्या येतात सणाला आणि इथल्या पण महिला आनंद घेतात. आणि अशा प्रकारे आम्ही हा सण साजरी करतो. ही आमच्या गावाला लाभलेली एक ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. शेंडीतली मुलगी पोखर्डीत दिली होती, पोखर्डीची मुलगी शेंडीत दिली होती. हा सण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो. तिला माहेरी पाठवलं, प्रत्येक सणाला माहेरी पाठवलं नाही म्हणून गौरी गणपतीच्या सणाला आणण्यासाठी सर्व महिला जातात. आणि त्यांचं शिना पात्रामध्ये युद्ध होतं आणि त्या युद्धात त्या गौरी जर जिंकली तर तिला घेऊन येतात. खना नारळांनी साडी चोळी देऊन तिचा सन्मान करतात. आणि शेंडीतही गेली तरी खना नारळांनी मोठी भरून साडी चोळी देऊन तिचा सन्मान करतात. पोखर्डीला जरी आली तरी तिला खना नारळांनी मोठी भरून सन्मान करतात. अशी आमच्या शेंडी पोखर्डी गावची परंपरा ही आम्हाला लाभलेली ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. या परंपरेला म्हणजे कोणालाच सांगता येणार नाही. ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.